संसदेमधला राजकीय संघर्ष आता रस्त्यावरच्या आंदोलनापर्यंत पोहोचलाय। दिल्लीमधील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्ज आणि गोळीबाराच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधलेला आहे। संसदेत आणि त्यानंतर पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी या घटनेसाठी अमित शहा यांना जबाबदार धरत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। या मागणीला इंडिया आघाडीतल्या अनेक नेत्यांनी पाठिंबा दिलाय। दुसरीकडे भाजपनं राहुल गांधी यांच्यावरच पलटवार करत आरोपांना बिनबुडाचं म्हटलं असून पुरावे सादर करण्याचं आव्हान दिलं। दिल्लीमधील या घटनेवरून आता सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले असून राजकारण चांगलंच तापलंय। पाहूयात या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। विद्यार्थ्यांवर गोळीबार, राहुल गांधींचा प्रहार। गोळीबार, लाठीचार्जचे आदेश अमित शहांचे। राहुल गांधींकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। This is the man who is responsible for what happened to you. दिल्ली पोलिसांच्या कृतीवरून शहांवर निशाणा। होम मिनिस्ट्री चल रही है, अमित शाह जी कुछ और कर रहे हैं। होम मिनिस्टर को मालूम नहीं कि भैया किसी ने पैलेट गन चला दी, किसी ने मतलब लाठी मार दी, वो किसी और दुनिया में थे। आधी लोकसभेत आणि नंतर पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर साधलेला हा निशाणा। 20 जुलैच्या कॉक्रोच जनता पार्टी आणि तरुणाईच्या आंदोलनात दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज पाठोपाठ गोळीबार केल्याचंही समोर आलं। दिल्ली पोलिसांच्या या कृत्यामुळे राहुल गांधींसह विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। बुधवारी परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चेवेळी याचाच धागा पकडत राहुल गांधी यांनी थेट केंद्रीय गृहमंत्र्यांना लाठीचार्ज आणि पॅलेट गनच्या वापरासाठी जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न केला। राहुल गांधी एवढ्यावरच थांबले नाही, त्यांनी थेटपणे अमित शहांना पदावरून हटवण्याची मागणी केली। उन्होंने ऑर्डर किया युवाओं को मारने का ऑर्डर, लाठी चलाने का ऑर्डर, पैलेट गन का यूज का ऑर्डर, या फिर इनको मालूम ही नहीं था। होम मिनिस्ट्री चल रही है, अमित शाह जी कुछ और कर रहे हैं। होम मिनिस्टर को मालूम नहीं कि भैया किसी ने पैलेट गन चला दी, किसी ने मतलब लाठी मार दी, वो किसी और दुनिया में थे। यही दो पॉसिबिलिटीज हो सकती हैं, तीसरी तो हो ही नहीं सकती। तुम्हारा कहना है आइदर पॉसिबिलिटी, इनको जाना है, इनको हटा जाना चाहिए। राहुल गांधींनी दिल्लीतील आंदोलनातील पोलीस मारहाणीचा मुद्दा उपस्थित करत सरकार विरोधात हल्लाबोल केला। राहुल गांधींच्या अमित शहांच्या राजीनाम्याच्या मागणीला कॉक्रोच जनता पार्टीनेही पाठिंबा दिलाय। अभिजित दिपके यांनी अमित शहा अपयशी गृहमंत्री असल्याचं म्हणत जोरदार टीकास्त्र डागलाय। कॉक्रोच जनता पार्टीला बाहेरून फंडिंग येते किंवा बाहेरून चालवण्यात येते, तर माझ्या मनात असा प्रश्न येतो, अमित शहा असताना हे सगळं शक्य कसं काय झालं? हे तर मग अमित शहाचं फेलियर आहे। जर आम्हाला बाहेरून फंडिंग येते किंवा कॉक्रोच जनता पार्टी बाहेरून चालतीये, तर मग हे तर गृहमंत्र्यांचं फेलियर आहे। चाणक्य कसले मग तुम्ही असताना जर बाहेरून फंडिंग येते किंवा बाहेरून चालवण्यात येते, मग तर तुम्ही स्वतः फेल झाले आणि तुम्ही राजीनामा दिला पाहिजे। आणि 20 तारखेला ज्या प्रकारे विद्यार्थ्यांचं रक्त वाहण्यात आलं जंतर मंतरवर दिल्ली पोलीसच्या हातातून, ते अमित शहाच्या ऑर्डरशिवाय दुसरं कोणाचा ऑर्डर नसणार। इंडिया आघाडीच्या इतर पक्षांनीही अमित शहांच्या राजीनाम्याच्या मागणीला पाठिंबा दिल्याचं दिसतंय। ठाकरेंचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी करत गृहमंत्र्यांच्या संसदेतील गैरहजेरीवरून टीकेचे बाण चालवले। दिल्लीचा पोलीस हे पूर्णपणे हा केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे त्या पोलिसांचे नेतृत्व, त्यांना आदेश देण्याचा अधिकार हा फक्त गृहमंत्री अमित शहांना। त्याच्यामुळे जंतर मंतरला झालेला हल्ला विद्यार्थ्यांवर, मग टिअर गॅस, लाठी हल्ला, पॅलेट गन, हा अमित शहा यांच्या आदेशानं झाला। आणि राहुल गांधींनी जो त्यांचा राजीनामा मागितलेला आहे, तो राजीनामा मागणं ही देशाची भावना आहे। अमित शहा आहेत कुठे? देशाच्या गृहमंत्र्यांना शोधावं लागते, जनतेला, खासदारांना। एक सिनेमा आया था बीच में, लापता लेडीज। मैं सोच रहा हूँ मैं एक फिल्म बनाऊँ, लापता गृहमंत्री। लापता गृहमंत्री।
त्यामुळे राहुल गांधीजी जेव्हा भूमिका मांडताय की तिथं असणाऱ्या पोलीस डिपार्टमेंटली, कारण का दिल्लीमध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाकडनं तिथं पोलीस दिले जातात. मग पोलिसांकडे एवढा कसा आत्मविश्वास वाढला की त्यांनी लाठीचार्ज केला, तिथं छर्रे वापरले आणि तिथं रबर बुलेट्स वापरल्या गेल्या. त्यामुळे राहुल गांधीची जी शंका आहे ती बाय प्रोटोकॉल ही योग्यच त्या ठिकाणी वाटते असं आपल्याला म्हणता येईल. राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपनंही पलटवार केला. भाजप खासदार कंगना रनौतनं राहुल गांधींनी अमित शहांवर केलेल्या आरोपांप्रकरणी माफी मागण्याची मागणी केली आहे. तर राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राहुल गांधींनी पुरावे द्यावेत असं म्हणत पलटवार केला. वो बार बार कह रहे हैं कि माफी नहीं मांगूंगा मैं. माफी उनको मांगनी पड़ेगी. आप इस तरह से झूठ नहीं फैला सकते और आप इतने गंभीर आरोप किसी पर नहीं लगा सकते, तो माफी तो उनको मांगनी पड़ेगी. एका बाजूने राहुल गांधी आरोप करतायत की अमित भाईंनी हा लाठीचार्ज करायला लावला. दुसऱ्या बाजूने पोलिसांनी त्यांच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या आधारे आकडेवारी दिली आहे की ज्यामध्ये फॉरेन नॅशनल्स किती होते पासून आकडेवारी. मी नाही म्हणत आहे ते पोलीस डिपार्टमेंट म्हणते ज्याच्या आधी राहुल कुलकर्णीने व्हिडिओ केलेला आहे. त्यामुळे पोलिसांना पण प्रूव्ह करावं लागेल, राहुल गांधींना पण प्रूव्ह करावं लागेल. दिल्ली तरुणाईच्या आंदोलनात दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज, गोळीबारानं तरुणाईत संताप आहे. याच संतापाचा वापर करत राहुल गांधींचं विरोधकांनी सरकारला घेरण्याची तयारी केली. याला सत्ताधारी जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय. राहुल गांधी यांच्या आरोपांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काय उत्तर देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. This is the man who is responsible for what happened to you. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.